नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची पहिली महासभा काल पार पडली। यावेळी महासभेत महापौर सुजाता पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी भाजपचे सागर नाईक यांची तर विरोधी पक्ष नेतेपदी गटनेत्यांकडून तसेच विरोधी पक्षनेतेपदासाठी विजय चौगुले यांचे नाव शिवसेनेच्या गटनेत्यांकडून सुचविण्यात आले होते। अखेरीस दोन्ही पक्षांच्या गटनेत्यांनी सुचविलेल्या या नावांवर काल महासभेत महापौर सुजाता पाटील यांच्याकडून शिक्कामोर्तब करत त्याबाबतची घोषणा करण्यात आली। शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक सहकार्याचे संकेत दिले। जानेवारी 2016 मधील निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या नव्या सभागृहात सागर नाईक हे आधीपासून भाजपचे गटनेते होते। त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत पक्षाने सभागृह नेतेपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली। शिवसेनेतर्फे विजय चौगुले यांची अधिकृत निवड करण्यात आली। निवडीनंतर सागर नाईक यांनी पक्षाचे आभार मानत सभागृहाचे कामकाज कायदे व नियमांच्या चौकटीत पारदर्शकपणे चालविण्याची ग्वाही दिली। 2020 ते 2026 मधील तूट पुढील 5 वर्षात भरून काढू, विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध न करता नियमानुसार भूमिका मांडावी असे आवाहन त्यांनी केले। वनमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकासाला गती देऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। विरोधी पक्षनेते म्हणून विजय चौगुले यांनी सभागृहात हम करे सो कायदा नको, मतभेद असले तरी सामंजस्याने प्रश्न सोडवू असे स्पष्ट केले। चांगल्या कामांसाठी प्रशासनासोबत राहू तसेच नगरविकास खात्याच्या माध्यमातून सहकार्य मिळवू असेही त्यांनी सांगितले। 10 नामनिर्देशित सदस्य। या 10 नामनिर्देशित सदस्यांमध्ये कुलदीप सुरी, भरत नखाते, जगज्जीवन केणी, अपर्णा गवते, अमित मेढेकर, लक्ष्मीकांत पाटील, द्वारकानाथ भोईर, साहिल चौगुले, सुरेश भिलारे, अंकुश कदम यांची नेमणूक करण्यात येत असल्याचे जाहीर केले। नवी मुंबई महापालिका स्थायी समिती सदस्यपदी 16 सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे। या 16 सदस्यांमध्ये जयवंत सुतार, सुधाकर सोनवणे, शशिकांत भोईर, अशोक भाऊसो पाटील, स्वाती गुरखे, अंजली वाळुंज, संदीप म्हात्रे, प्रदीप गवस, सुरेश शेट्टी, सागर नाईक, आकाश मढवी, अनिता पाटील, मंदाकिनी म्हात्रे, दीपाली सकपाळ, सुरेश कुलकर्णी, सरोज पाटील यांच्या नावाचा समावेश आहे। सभागृह नेते व विरोधी पक्षनेते ही पदे महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची मानली जातात। तब्बल 6 वर्षांच्या प्रशासक राजवटीच्या कार्यकाळानंतर नवी मुंबई महापालिकेत सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेत्याची निवड जाहीर होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला। दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले।